तर दररोजचा निवडणूक आयोगाचा एक मी सहज लिस्ट पाहताना पाहिलं की 11 लाख रुपये निवडणूक आयोगानं कमाल मर्यादा दिलेली आहे. आता कमाल मर्यादा 11 लाखाची दिली तर मी सहज विचार केला की साधारण मानधन किती असतं भत्ते वगैरे मिळून. तर क वर्गाची नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे आपली, तर त्याला एक 10,000 रुपये मानधन आहे एका नगरसेवकाचं. एका नगरसेवकाचं मानधन 10,000 रुपये मासिक मानधन. म्हणजे वर्षाला झालं ते किती 1,20,000 म्हणजे 12×5 = 6 लाख रुपये. इतर भत्ते वगैरे काही जरी असतील त्यांना तर ते जास्तीत जास्त 7-8 लाख रुपये. मग 11 लाख रुपये निवडणूक आयोगच कसा काय सांगतं, म्हणजे कुठनं वसूल करणार? कारण मी एक आहे बांधकाम व्यावसायिक, साधारण मी 7 लाखाचा प्लॉट घेतला, 5 लाखाचं बांधकाम केलं, 12 लाख माझा खर्च झाला, तर मी अपेक्षा ठेवतो 15 लाखात मी ते घर विकेल. बरोबर. मग जर मी तिथे आता 11 लाख रुपये खर्च करायचे आणि मला मानधन मिळणार 9 लाख, तर हे गणित बसत नाही. म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा कुठंतरी सुचवतोय का की तुम्ही कमवायात ना. त्यांनी हा विचार करायला पाहिजे निवडणुकीला काय खर्च लागतो. 2,500 रुपये फक्त डिपॉझिट आहे. फॉर्मची किंमत 100 रुपये, म्हणजे 3,000 आणि नोटरीचे वगैरे 500 रुपये धरून म्हणजे 4,500-5,000. आणि ओपनचा कॅन्डिडेट असेल तर मला वाटतं 5,000 आहे. म्हणजे 7-8 हजारात तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जनसंपर्क करायचा आहे, काही पॉम्पलेट वगैरे वाटले 10-15 हजार 20,000, म्हणजे फार फार तर 1-1.5 लाख रुपयात पण निवडणूक होऊ शकते. कारण मला अनुभव आहे, एक माळवतकर काका म्हणून आहेत, भले ते कोणत्याही पक्षाचे असो, मी ऐकून आहे, किंवा कीर्ती शिंदे म्हणून आहेत, त्या 3 वेळेस अपक्ष आले, दामोअण्णा शिंदे आहेत, बरोबर, किंवा थोडे यांचे मी उदाहरणं घेतले की कुठलाही त्या गल्लीत गोंगाट नसतो प्रचाराचा. आणि मी कॉलेजला असल्यापासून बघतो हे सगळी मंडळी. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताठे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालूच आहे. आज प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपण आलेलो आहे. आपल्यासोबत बाजार पाटील आहेत, नामदेव बाजार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. आज ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नेमकं निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याचं कारण काय? एक सामाजिक कार्यकर्ता जो की समाजसेवेच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहेत, मग निवडणुकीच्या माध्यमातून ते उभे राहिलेले आहेत. काय सांगाल की आज तुम्ही निवडणूक लढवत आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी नामदेव बाजार पाटील गेली 30 वर्षापासून जवळपास सातारा परिसरात राहतो. निवडणूक हे माझ्यासाठी एक लोकांसाठी, समाजासाठी भेटण्याचं, बोलण्याचं, संवाद साधण्याचं साधन आहे. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीत हारणे किंवा जिंकणे हा मुद्दा माझ्यासाठी नाही. ओके. माझा मुद्दा महत्त्वाचा आहे की मी ज्या पद्धतीने विचार करतो निवडणुकात उमेदवार कसे असावेत, लोकांनी काय विचार करून उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे, हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही एक आत्ता मागं बोलला होतात की नगरसेवकाचा पगार किती असतो? आणि हो, कोटीच्या कोटी उड्डाणे असं एक वाक्य वापरलं होतं. मी सोशल मीडियावर थोडं लिहित असतो. तर दररोजचा निवडणूक आयोगाचा एक मी सहज लिस्ट पाहताना पाहिलं की 11 लाख रुपये निवडणूक आयोगानं कमाल मर्यादा दिलेली आहे. आता कमाल मर्यादा 11 लाखाची दिली तर मी सहज विचार केला की साधारण मानधन किती असतं भत्ते वगैरे मिळून. तर क वर्गाची नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे आपली, तर त्याला एक 10,000 रुपये मानधन आहे एका नगरसेवकाचं. एका नगरसेवकाचं मानधन 10,000 रुपये मासिक मानधन. म्हणजे वर्षाला झाला किती 1,20,000 म्हणजे 12×5 = 6 लाख रुपये. इतर भत्ते वगैरे काही जरी असतील त्यांना तर ते जास्तीत जास्त 7-8 लाख रुपये. मग 11 लाख रुपये निवडणूक आयोगच कसा काय सांगतं, म्हणजे कुठनं वसूल करणार? कारण मी एक आहे बांधकाम व्यावसायिक, साधारण मी 7 लाखाचा प्लॉट घेतला, 5 लाखाचं बांधकाम केलं, 12 लाख माझा खर्च झाला, तर मी अपेक्षा ठेवतो 15 लाखात मी ते घर विकेल. बरोबर. मग जर मी तिथे आता 11 लाख रुपये खर्च करायचे आणि मला मानधन मिळणार 9 लाख, तर हे गणित बसत नाही. म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा कुठंतरी सुचवतोय का की तुम्ही कमवायात ना. म्हणजे याच्यातनं किती कमाई होऊ शकते बरं? एक नगरसेवक झाल्यानंतर आता गाड्या येतात, फॉर्च्यून येतात, मग ती कुठून येतात? नाही, ती पद्धत मला माहित नाही अजून. मी आता जर का निवडून आलो तर नक्कीच ती शिकेल. म्हणजे ती पण शिकायची ते. नाही, माहिती करून घेईल. अच्छा. ती अंमलात नाही आणणार, कारण मला त्या पद्धतीत जायचंय नाही. आताही मी माझा इलेक्शन खर्च जो आहे मी टोटल आता एस्टिमेट केलं की जर का मी गाड्या लावल्या तर किती खर्च होईल. जर आता मी माझ्याकडे जेवढे आहेत मित्रमंडळी हे सगळे वेल सेटल आहेत, जॉब करणारे आहेत, उद्योगधंदे करणारे आहेत. आता यांना मी कधीच म्हणत नाही की सुट्टी टाकून माझ्यासोबत फिरा. बरोबर. वेळ मिळेल तेव्हा तुमच्या संपर्कातल्या लोकांना भेटा, फोन करा, सांगा. बरोबर. मी पण तेच करतो. मग मी सगळं एस्टिमेट काढल्यानंतर म्हटलं की या इलेक्शनमध्ये एवढा जर खर्च मी करेल, पॉम्पलेट छापण्यावर असो किंवा रिक्षा लावण्यावर असो किंवा रॅली काढण्यावर असो, तर हा कुठेच मॅच होणार नाही. आणि मला त्या पद्धतीत जायचंही नाही आणि शिकायचंही नाही.
कारण मी म्हटल्यावर 6-7 लाख रुपये जर वर्षाचे मिळणार, आता लोक म्हणतील मग तुम्हाला जर ह्या गोष्टी करायच्याच नाही तर तुम्ही यात पडू नका. पण त्यांनी उलटा विचार करायला पाहिजे की जर का हा माणूस म्हणतोय की 9 लाख रुपये मिळणार आहे, तर जसं तुमचं उत्तर आहे फॉर्च्युनर कुठून येतात, लोकांच्याच ज्या हे आहेत बरोबर, सुविधा देण्याची त्यातच कुठेतरी कात्री लावत असतील ना. बरोबर. रस्ते असो, पाणी असो, काय साधी सरळ गणित आहे की लोकांना पाणी द्यायच्या ऐवजी MIDCला किंवा कुठल्या उद्योगपतीला द्यायचं, त्यातनं काय घेत असतील. आज तुमच्या प्रभागामध्ये सध्या काय काय समस्या आहे बरं? रस्त्याची एक मोठी समस्या होती, ड्रेनेज लाईनची एक मोठी समस्या होती, पण त्या योगायोगानं विधानसभेच्या अगोदर 2 महिने फार वेगानं कामं झाली. विधानसभा झाल्यानंतर परत थांबली, आता ती फार वेगानं चालू आहेत. म्हणजे मागचं गणित आता लोकांनाच माहीत असेल. निवडणुकीच्या आधी फक्त तुम्हाला चॉकलेट दिलं जातं. मागच्या 4-5 वर्षात जितकी कामं नाही झाली तितकी विधानसभेच्या 2 महिन्यात झाली. आणि विधानसभा झाल्यानंतर माहीत नाही का त्याला ब्रेक लागला, पण ती आता परत 8-15 दिवसात जोरात चालू झाली. म्हणजे तुम्ही त्याचं मतदान उत्तर केलं. नागरिकांनी शोधावं. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही निवडून आल्यानंतर काय बदल होईल बरं? मी निवडून आल्यानंतर पहिला बदल तर मी हा सांगतो की आज जसा आहे, हारलो किंवा जिंकलो, उद्या तसाच दिसणार आहे. कुठला मला डिप्रेशनमध्ये जाणार नाही, कुठला नाराज होणार नाही, काय नाही. कारण मी माझे मुद्दे मांडण्यासाठी, लोकांना भेटण्यासाठी, विचार मांडण्यासाठी बोलतोय. निवडणुकीला उभे आहे, जिंकून द्यायचं नाही द्यायचं त्यांचं मग. आता माझं एक सरळ म्हणणं आहे की जसं उमेदवार तुम्हाला घरोघरी येतो प्रचार मागण्याला, कधीतरी लोकांनी हा विचार केला पाहिजे की हे उभे राहिलेल्यापैकी कोणता उमेदवार आपल्याला निवडायचा आहे. बरोबर, त्याचा विचार लोकांनी केला पाहिजे कधीतरी. साधारण आपल्याकडे दारात भाजीपाला जरी आला तर आपण बाहेर जाऊन भाजीपाला निवडतो, त्याला सांगत नाही आपण आणून दे. बरोबर. तसंच लोकांनी कधीतरी राहिलेल्या उमेदवारात कधीतरी नजर टाकावी, ही अपेक्षा लोकांकडनं आहे माझी, की ह्यात आपल्याला कोणता चांगला पर्याय आहे. बरोबर, ही लोकांकडनं मला अपेक्षित आहे. बरं, आतापर्यंत तुम्ही बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून कामं केले, मग आता येणाऱ्या काळामध्ये याच्यात काय काय बदल घडणार आहे? येणाऱ्या काळात मला सर्वात मोठा मुद्दा आहे आमचा की आम्ही ग्रामपंचायत परवानगीने इथे फार मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली होती. त्यात फार म्हणजे कमी दारांमध्ये गरीब लोकांना घरे उपलब्ध झाली होती, अपार्टमेंट झाली होती. आता तो मुद्दा असा आहे की त्यात नगरपरिषद वगैरे त्यात आंदोलन झालं, माझ्यावर त्यातही केसेस झाल्या, पाडापाडी चालू केली. त्या पाडापाडीचा एक हिशोब मला मनपाला विचारायचा आहे की नक्की कोणत्या कारणाने गेली. कारण ते अतिक्रमण तर आमचं नाही आहे, कारण आमचे रजिस्ट्री आणि NA प्लॉट आहेत, रजिस्ट्रीचे प्लॉट आहेत. बरोबर, त्यामुळे कोणत्या कारणाने गेली. बांधकाम अतिरिक्त असू शकतं, त्यात काही पर्याय काढता आला असता. आता सर्वात मोठा मुद्दा एक तुमचा थोडा जास्त वेळ घेईल की एक सिरियस विषय असा आहे की सुरुवातीला ज्या लोकांनी घरं घेतले 12-15 लाखामध्ये, त्यांनी लोन घेतलं 10-1 लाख. लॉकडाऊनमुळे अशी परिस्थिती आली की त्यांना ते घर विकायचं आहे आता, पण रजिस्ट्री होत नाही. मग रजिस्ट्री होत नाही आणि त्याला ते घर विकून कुठेतरी 2-4 लाख रुपये त्याला वापस मिळतील आणि तो दुसरीकडे जाऊन कुठे व्यवसाय करेल किंवा भाड्यानं राहील. आज परिस्थिती अशी की तो भाडं हप्ता भरू शकत नाही, बँक ते घर ताब्यात घेते, त्याच्याकडे दोन्हीकडनं नुकसान होते त्याचं. तर त्यासाठी मला रेग्युलर करणे या ज्या इमारती आहेत. बरं, गुंठेवारी होत नाही, गुंठेवारी करायला गेलं तर एखादा मजला डायरेक्ट कमी होतो FSIच्या कारणामुळे. त्यामुळे मला तो मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आमच्या ज्या बिल्डिंग आहेत लोकांना मिळालेल्या आहेत त्यात ते रेग्युलर करणे, बांधकाम रेग्युलर करणे हा महत्त्वाचा मुद्दा. याच्यासाठी मी मंत्रालयात सुद्धा केस टाकली होती त्यावेळेस. स्वतः तिथे अजूनही फाईट चालू आहे माझी मंत्रालयात. मंत्रालयाने स्टे पण दिला होता, मग स्टे दिल्यानंतर पुढं काही झालं नाही. तत्कालीन जितक्या महापौर झालेत सगळ्या महापौरांपुढे हा मी मुद्दा मांडलेला आहे, पर्सनली भेटून सांगितलं, पण सगळ्यांनी आश्वासन दिली. आणि आज ती परिस्थिती लॉकडाऊनमुळे फार भयानक झाली. गुंठेवारीची नाही, ह्या अपार्टमेंट धारक अपार्टमेंटची रजिस्ट्रेशन. हां, कारण काय होतंय की त्यांना घर विकून ते कर्ज नील करता येतं. अच्छा, कर्ज नील केल्यानंतर त्यांच्या हातात 2-4 लाख रुपये उडतात, पण आज ते बँका ताब्यात घेत आहे. मग याचा फायदा बँका घेत आहेत. नाही, बँकांना त्या गोष्टीचा इंटरेस्ट नाही, पण नाही इला त्यांना ती कारवाई करावी लागते ना. हप्ते थकल्यानंतर बँकेला ते ताबा घ्यावाच लागतं ना. बरोबर. बरं, आता सध्या जे प्रभागामधल्या समस्या आहेत, गटर, मीटर, वॉटर, तुम्ही निवडून आल्यानंतर त्यात बदल काय काय होईल? नक्कीच त्याचा फॉलोअप होईल. हे काय असं काही विधानसभेचं किंवा लोकसभेचं इलेक्शन नाही की फार काही त्यात नाही करता येईल, पण जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत जे प्रश्न आहेत तिथे नक्कीच भांडून ते सगळे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करा. इथं महत्त्वाचा मुद्दा आहे कचरा संकलनाचा. वेळेवर गाड्या येत नाहीत, अधिकाऱ्यांना बोलता येत नाही. सर्वसामान्य नागरिक सकाळी फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट यातच गुरफटलेला आहे आमच्या ह्या भागातला मॅक्झिमम. कारण मी इकडे बँकेत काम केलेलं आहे, एका नामांकित बँकेत होम लोन विभागात होतो. त्याच्यामुळे मला माहिती आहे की सगळे इथे चांगले नोकरी करणारेच लोक आहेत, पण ते त्यांच्या चक्रात गुरफटलेले आहेत. त्याच्यामुळे ते जाऊन तिथे फॉलोअप करू शकत नाहीत. आणि जे जास्तीत जास्त आमच्या इथं प्रस्थापित उभे आहेत जास्त करून, आम्ही तर विस्थापित आहे कारण आम्ही बाहेरून इथे आलेलो आहे व्यवसाय, उद्योग, नोकरीसाठी, पण नाईलाजानं आम्हाला यात उतरावं लागलं.
आणि हे मला सगळ्या लोकांचा आग्रह असतो उतरावा लागला. आताही पक्षांची तिकीट टाळून मी अपक्ष घेतला का की लोकांपर्यंत जाता येईल व्यवस्थित, मला कुठल्या गटातटात मी राहणार नाही म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आता जे तुम्ही म्हणतायत की प्रस्थापितांसोबत तुमची लढाई आहे, तर प्रस्थापितांचा काही कॉल वगैरे आला का तुम्हाला? सुरुवातीपासून संपर्कात आहेत, तिकीट देण्यापासून संपर्कात येऊन तिकीट मागे घेण्यासाठी सुद्धा संपर्कात होते, फॉर्म मागे घेण्यासाठी सुद्धा. बरं. पण त्यांनाही मी म्हटलं की माझा काही मुद्द्याची लढाई आहे, मी कोणावर टीकाही करणार नाही आणि करतही नाही. बरं, आता माझा मुद्दा एकच आहे सुरुवातीपासून, ज्या दिवशी ह्या बिल्डिंग रेग्युलर होतील त्या दिवशी मी राजकारणातून बाजूला जाईल. म्हणजे सगळ्या रेग्युलर म्हणजे रजिस्ट्री झाली पाहिजे. कारण खूप गरीब लोकांचे त्यात पैसे अडकलेले आहेत. अच्छा. गुंठेवारीचा मुद्दा आणि अपार्टमेंटचा मुद्दा महत्त्वाचा. म्हणजे आता प्रभाग खूप मोठा आहे, मग ते तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय का आता? नाही, खरं सांगायचं म्हणजे मी त्या पद्धतीत उतरलो नाही की रिक्षा लावा, रिक्षातनं मला संवाद साधता येत नाही. मी काय करतोय की प्रत्येक एरियामध्ये जे काय असतील तिथलेच प्राध्यापक, वकील, डॉक्टर त्यांच्याशी चर्चा करणे किंवा जे काही त्यातले तिथल्या तिथं कुठल्या गल्लीत एक छोटा मोठा जनसंपर्क करणारा व्यक्ती असतोच. गणेश मंडळाचा अध्यक्ष असेल, नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष असेल, त्यांना मी माझे मुद्दे समजावून सांगतो. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेस फिरताना काही लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखतो, कारण म्हणजे दत्त जयंती, गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम, नवरात्र, गणपती यात सगळे भेटत असतात, ते बघतात. निस्वार्थपणे हा माणूस काम करतो. मंदिराचं बांधकाम झालं त्याला तिथेही असं काही कोणाकडनं वर्गणी घेतली नाही. आजही जाऊन बघा, माझ्या मंदिरात दानपेटी दिसणार नाही. जो काही तिथे पूजा करणारे व्यक्ती आहेत त्यांना मी माझ्याकडनंच जे काय मानधन दिलं ते देतो रेग्युलर. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं असा त्याचा गाजावाजा नाही. मी यावेळेस बघितले खूप नवभक्त तयार झाले होते. दत्त जयंतीला असो का खंडोबा यात्रेच्या वेळेस असो, तसं माझं काही नाही. माझं कायम हे काम चालू असतं. निवडणुकीच्या निमित्ताने सगळे फोकसमध्ये आले सगळे, म्हणजे मी नवभक्त म्हणतो. अच्छा. हां, जसे 2014लाही नवभक्त तयार झाले होते तसे हे पण नवभक्त आहेत आता आमच्यासाठी. छान झालं. मला वाटलं नाही तुम्ही एवढं सांगत म्हणजे मुद्दे. तुम्ही सामाजिक कार्यात पण काम केलंय, धार्मिक कार्यामध्ये काय काय सध्या तुमचं चालू? नाही, धार्मिक अर्थाने मी पूर्णपणे धार्मिक, आता माझी संकल्पना वेगळी. माझा आध्यात्मिकतेकडे कल जास्त आहे, धार्मिकतेकडे नाही. धार्मिकतेकडे म्हणजे ते कर्मकांड वगैरे याचा मी समर्थक नाही. वारी, विठोबाची वारी करणे, आता जर तसं म्हटलं धार्मिक लोक ते कट्टरतेकडे असतात. आता माझे त्यांचा समोरच फोटो लावलेला आहे, बंजारा समाजाचे आहेत. मग तसं जर असतं तर मी माझ्याच कुठल्या तरी एखादा प्रस्थापित समाजाच्या मागे किंवा याच्या मागे गेलो असतो. पण नाही, मला तर माहीतही नव्हतं ते कोणता समाज आहे, काय समाज आहे. पण ते आणि आध्यात्मिकतेकडे कल असल्यामुळे धार्मिकतेकडे माझा म्हणजे त्या अर्थानं बघा, त्यातही लोकांना वाटलं धार्मिक आणि आध्यात्मिक फरक करतो. नक्कीच फरक आहे, धार्मिकता आणि आध्यात्मिकतेमध्ये नक्कीच फरक आहे. आध्यात्मिकतेत फक्त माणसातच देव पाहिला जातो, धार्मिकतेमध्ये धर्मात आपल्या धर्मात आणि आध्यात्मिक मध्ये माणसात. आध्यात्मिक व्यक्ती हे कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नाहीत. हां, धार्मिक ते फक्त आपल्याच पंथाचे, कारण एकाच धर्मातले सुद्धा पंथात भांडणं होतात. हे धार्मिकतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि त्याचा काय म्हणसाल तुम्हाला नुकसान पण आहे की आध्यात्मिकतेमध्ये कुठेही भांडण तंटा नसणार. मग त्याची जात काय, समाज काय, गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही आध्यात्मिक. धार्मिकतेत तसं नाही. जो जितकी जास्त मोठी देणगी देईल त्याला तितकं लवकर जवळ घेतलं जाईल, त्याचा तितक्या लवकर नंबर लागेल. किंवा एकाच जातीचे जरी असले, एकाच धर्माचे जरी असले, पण धार्मिकतेत त्या पंथात सुद्धा कट्टरता असते. पंथात सुद्धा कट्टरता असते. त्यामुळं हाही तुला मला वेगळा वाटेल की हे कोणती धार्मिकता आणि आध्यात्मिकतात काय फरक आहे. माझा आध्यात्मिकतेकडे कल आहे. वारी प्रथा मी मानतो. निश्चितच खरंच खूप म्हणजे सामान्य माणूस जो आहे विस्थापित, तोही नगरसेवकासाठी इच्छुक आहेत. खरं तर यांच्याशी चर्चा करून एकच वाटलं की सामान्य माणसांनी निवडणूक लढवायला पाहिजे आणि सामान्य माणसांनी सामान्य माणसासाठी उभं राहायला पाहिजे, कारण त्यातनंच एक विकास घडेल. काय सांगा? सामान्य माणसाने निवडणूक लढवायला पाहिजे, पण हे कधी शक्य होईल? जोपर्यंत नागरिक मतदार विचार करणार नाही सामान्य नागरिकाला आपल्याला निवडून द्यायचं. कारण आर्थिक जर ताकदीवर जर का निवडून देत असतील, मतदार जर निवडून देत असतील, कारण आज आश्चर्य या गोष्टी वाटतं, उमेदवार आणि मतदार म्हणतो की निवडणुकीला खूप खर्च लागतो. बरोबर आहे. त्यांनी हा विचार करायला पाहिजे निवडणुकीला काय खर्च लागतो. 2,500 रुपये फक्त डिपॉझिट आहे. फॉर्मची किंमत 100 रुपये, म्हणजे 3,000 आणि नोटरीचे वगैरे 500 रुपये धरून म्हणजे 4,500-5,000. आणि ओपनचा कॅन्डिडेट असेल तर मला वाटतं 5,000 आहे. म्हणजे 7-8 हजारात तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जनसंपर्क करायचा आहे.
काही पॉम्पलेट वगैरे वाटले 10-15,000 20,000 म्हणजे फार फार तर 1-1.5 लाख रुपयात पण निवडणूक होऊ शकते. कारण मला अनुभव आहे, एक माळवतकर काका म्हणून आहेत, भले ते कोणत्याही पक्षाचे असो, मी ऐकून आहे, किंवा कीर्ती शिंदे म्हणून आहेत, त्या 3 वेळेस अपक्ष आले, दामोअण्णा शिंदे आहेत, मराठवाडे यांचे मी उदाहरणं घेतले की कुठलाही त्या गल्लीत गोंगाट नसतो प्रचाराचा. आणि मी कॉलेजला असल्यापासून बघतो हे सगळी मंडळी. मी त्या पक्षाचा वगैरे उल्लेख करत नाही, किंवा त्यांना काही माझ्या उल्लेखाने ऑब्जेक्शन असेल तर मी त्यांची पण माफी मागतो. पण हे लोक मी बघितलेत, यांचे कामं बघितलेत, लोकांचा संपर्क बघितला. मला नाही वाटत यांना कधी इलेक्शनला खर्च लागत असं. ते माझ्या एक मित्रांचे मी परिचय देते, माळवतकर काका म्हणून. ओके. तर ते नगरसेवक 3री टर्म झालेली मला वाटते. बरं. काही नाही, आजही या काळात ते 2 ते 3 तास झोपतात. इतका जनसंपर्क चांगला आहे, कुठलाही खर्च नाही त्यांचा. म्हणजे काय कशासाठी लागते, म्हणजे सामान्य माणसाने जर ठरवलं की मला कोणी कितीही गाजावाजा करून निवडणुकीत मला भुलवण्याचा प्रयत्न केला तर मला उमेदवार चांगला निवडायचा आहे. जर आणि तुम्ही आता सांगा कॅल्क्युलेशन, मी जे कॅल्क्युलेशन आहे कोणतं चुकीचं आहे? नाही, बरोबर आहे. की कशासाठी लागतात कोटी रुपये, का लागतात? म्हणजे ओळख बनवण्यासाठी लागतात की पैसे देऊन? नाही, वर्चस्वासाठी कोटी घालायचे, पण ते आणायचे कुठनं मग? आणायचे कुठनं? मला तर सरळ गणित आहे माझं की मला कळत नाही इतर मार्ग काय. मला वाटतं नगरसेवकाचं मानधन म्हणजे तेवढंच. मग जर का 6-7 लाख रुपये येणार तर मी जास्तीत जास्त 2-3 लाख रुपये खर्च करेन. बरोबर आहे. मी त्यापेक्षा जास्त खर्च करणार नाही. मग लोकांनी असं म्हणलं, हां मी जर इतर कामात खर्च करतोय की मंदिराचं निर्माण केलं तर मी वर्गणी नाही घेतली, तिथे ज्यांनी काही कोणी द्यायचं. आता माझे 2 चांगले प्रतिष्ठित मित्र आहेत, डॉक्टर आणि फार्मासिस्ट, त्यांनी तिथे मूर्तीचं दान केलं, स्वतःहून दिलं. त्यांनी मला पैसे म्हटले, ते म्हणलं नाही तुम्हीच आणा तुमच्या पद्धतीने. मी कधी आर्थिक व्यवहार करत नाही. कोणाला काय द्यायचं असलं तुम्ही स्वतः द्या, वाटलंच तुम्हाला तिथे कमी पडत असेल तुमच्या बजेटमध्ये मी त्यात मदत करतो, पण मला पैसे देऊ नका. आणि मी तेच सरळ सांगतो आत्तासुद्धा की लोकांना वाटत असेल जर तुझ्याकडे पैसे नसते तर तू का उभा राहिला, तर तुम्हाला तुमचे विचार लकला. बरोबर. मला माझे मुद्दे मांडायचे म्हणून मी तुम्हाला ह्या आणि मला भेटले काही लोक. आता बरेचसे क्रांती मोर्चा असो किंवा काय असो, मुंबईच्या क्रांती मोर्चाला शेखर भैया म्हस्के आणि मी खर्चानं आम्ही दोघांनी गाड्या दिल्या होत्या. तसे लोक मला भेटले, साहेब आम्ही तुमच्या गाडीत फुकट आलो होतो, चांगलं व्यवस्था केली होती तुम्ही जेवणा खाण्याची, असे उत्साह वाढवतात. बरोबर. आणि काहींना आपण मदत केली तर तेही म्हणतात साहेब आता यावेळेस थोडं नियोजन बघावं लागेल. मी सांगतो तुम्हाला, लोक असेही भेटतात, दोन्ही भेटतात. नाही, बऱ्याच जणांना आता सध्या निवडणुकीत म्हणजे संधीच असते. असो, ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितच सामान्य माणूस तुमच्या या कार्याची दखल घेईल. आणि तुम्ही जसं आत्ता बोललेत की क्रांती मोर्चा असेल किंवा अनेक वेगवेगळ्या सामाजिक कार्यात तुम्ही काम घेत आहेत, तर त्याचाही तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तर जर निवडून आला तर, निवडून नाही आला तर काय होईल? माझ्या जीवनात तर काही फरक नाही पडणार. माझा आजही मी सकाळी उठल्यानंतर पहिले माझ्या साईटवर चक्कर मारतो. आजही दुपारी आणि संध्याकाळी मला व्हिडिओ येतात साईटवरनं, त्यांना विचारतो मी. खर्च करायचा म्हटलं तर माझी 114 रोजची साईट चालू आहे, मला त्यात काही असा विषय वाटत नाही. पण मला वाटतं की मी का करू ते. बरोबर. हां, सार्वजनिक कामात सांगा काही गरज आहे ते करेल. आता आम्ही ओपन स्पेस वाचवल्यानं ह्या माफियांच्या तावडीतनं वेगवेगळ्या ठिकाणी हे केलं, म्हणजे ते सांगू नये, पण तुम्ही त्यांनाच विचारा, त्या लोकांना जाऊन भेटा की त्यांनी सांगितलं की सर आपल्याला हे ताब्यात घ्यायची आणि यात काहीतरी डेव्हलपमेंट करायची, एनी टाईम सांगा, तिथे मदत पोहोचेल. पण असं नाही. बरोबर. निवडणुकीच्यासाठी मला विकतचं मतदान नको. आणि मी हेच म्हणेल लोकांना की तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा. मला करा हा माझा आग्रह नाही, तुम्ही विचार करा, त्यात पर्याय शोधा, त्या पर्यायात जर मी योग्य वाटत असेल तरच मला मतदान करा, नाहीतर कोणालाही करा. निश्चितच. तुम्हाला पहिला उमेदवार मी असा भेटेल की मला मतदान करा हा आग्रह मी करत नाही, तुम्ही विचार करा आणि मतदान करा, हा माझा आग्रह आहे. बरोबर. तर आपल्यासोबत नामदेव बजाड सर होते. त्यांनी त्यांच्या जे काही कामाचा उल्लेख केला आणि एक सामान्य प्रस्थापित असेल त्यांच्या विरुद्ध हे विस्थापित उभे आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये नागरिक त्यांची दखल घेतील आणि निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये एक जनजागृती करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला की एक नगरसेवकाला निवडून येण्यासाठी किती रुपये लागतात आणि निवडून आल्यानंतर काय काय होतं.